आपण अगोदरच्या तासाला शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ, त्यांचा व्यापार आणि शेतीविषयीचा दृष्टिकोन पाहिला होता. आता आपण शिवरायांची लष्करी व्यवस्था पाहणार आहोत. महाराजांच्या लष्कराची विभागणी 2 भागांमध्ये होती. बघा, यांची लष्करी म्हणजे सैन्याची विभागणी 2 गटांमध्ये केली होती. एक पायदळ आणि दुसरे घोडदळ. पहिला गट होता पायदळ आणि दुसरा घोडदळ. अशा 2 गटांमध्ये सैन्याची विभागणी होती. लष्कराचीच म्हणजे सैन्याची. पायदळात हवालदार, जुमलेदार असे अधिकारी असत. पायदळात हवालदार आणि जुमलेदार नावाचे अधिकारी असत. पायदळाच्या प्रमुखास सरनोबत म्हटलं जायचं. बघा, सरनोबत म्हणजे काय? पायदळाचे जे प्रमुख होते, हवालदार, जुमेलदार हे अधिकारी, यांना सरनोबत म्हटलं जायचं. तो पायदळीतील सर्वोच्च अधिकारी होता. सरनोबत हा पायदळीतील सर्वोच्च अधिकारी होता. घोडदळात 2 प्रकारचे घोडेस्वार होते. लष्कराचा दुसरा जो भाग होता तो घोडदळ. या घोडदळामध्ये 2 प्रकारचे घोडेस्वार होते. त्यातला एक शिलेदार आणि दुसरा बारगीर. 2 प्रकारच्या घोडेस्वारामधील पहिला शिलेदार आणि दुसरा बारगीर. बघा, आता शिलेदाराकडे स्वतःचा घोडा व स्वतःची हत्यारे असत. जो शिलेदार होता त्याच्याकडे स्वतःचा घोडा आणि सैन्यासाठी लागणारे किंवा लढाईसाठी लागणारे हत्यारे स्वतःची असायची. तर बारगीराला सरकारकडून घोडा व हत्यारे दिली जात. तर दुसरा जो घोडेस्वार होता, बारगीर म्हणतात त्याला, बारगीरला सरकारकडून घोडा आणि हत्यारे दिली जात. घोडदळात बारगीरांची संख्या अधिक होती. बारगीरांची संख्या जास्त होती. घोडदळातही अधिकाऱ्याच्या श्रेणी पायदळासारख्याच असत. सरनोबत हा घोडदळातील सर्वोच्च अधिकारी होता. सरनोबत हा घोडदळातील, मी मगाशी सांगितले की सर्वोच्च अधिकारी. नेताजी पालकर, प्रतापराव गुर्जर, हंबीरराव मोहिते असे काही महाराजांच्या घोडदळाचे सरनोबत होते. सरनोबत म्हणजे प्रमुख. कोण होते? तर नेताजी पालकर, प्रतापराव गुर्जर, हंबीरराव मोहिते हे घोडदळाचे सर्वोच्च अधिकारी, प्रमुख होते. पुढचा मुद्दा आहे हेर खाते. स्वराज्याचे शत्रूपासून रक्षण करणे आवश्यक होते. बघा, पावलोपावली शत्रू असायचे, त्यामुळे शत्रूंपासून स्वराज्याचं रक्षण करणं हे खूप महत्वाचं होतं. यासाठी शत्रूच्या हालचालीची नेमकी माहिती वेळेवर मिळावी लागे. बघा, त्यामुळे शत्रूच्या हालचाली ज्या आहेत त्याची नेमकी माहिती मिळणं आवश्यक होतं. त्याशिवाय आपण स्वराज्याचं संरक्षण करू शकत नव्हतो आणि माहिती मिळाल्याशिवाय आपल्याला योग्य ती हालचाल करता येत नव्हती. आपल्याला म्हणजे शिवाजी महाराजांना ही माहिती काढून ती महाराजांना देण्याचे काम त्यांच्या हेर खात्याकडे होते. ही जी माहिती आहे त्याला गुप्त माहिती म्हटलं जातं. ही माहिती गुप्त स्वरूपात घ्यायची आणि शिवाजी महाराजांना ती माहिती द्यायची. म्हणजे त्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराज जे काही आहेत, बदल करणे किंवा नव्याने हालचाली करणे किंवा राज्यामध्ये शत्रूंच्या चाललेल्या हालचाली त्यांना कळत आणि त्यानुसार ती पुढची कार्यवाही करत असत. त्यांचे हेर खाते अत्यंत कार्यक्षम होते. कार्यक्षम म्हणजे कर्तव्यदक्ष, जबाबदारीने कार्य पार पाडणारे. बहरजी नाईक हा हेर खात्याचा प्रमुख होता. बघा, हेर खात्याचा प्रमुख कोण होता? बहरजी नाईक हा हेर खात्याचा प्रमुख होता. तो निरनिराळ्या ठिकाणची माहिती काढून आणण्यात पटाईत होता. हा जो बहरजी नाईक आहे ना, तो निरनिराळ्या ठिकाणची म्हणजे वेगवेगळ्या भागाची माहिती काढून आणण्यात पटाईत म्हणजे तरबेज होता. त्याने सुरतेच्या मोहिमेपूर्वी तेथील खडानखडा माहिती आणली होती. सुरतची मोहीम आपण 4थी पासून शिकत आलोत. सुरतच्या मोहिमेत शिवाजी महाराजांनी सगळी सुरतमधली संपत्ती, सोने नाणे सगळे लुटले होते आणि ते आपल्या स्वराज्यासाठी ते वापरले होते. आणि ती जी माहिती होती सुरतची, ती खडानखडा माहिती कुणी दिली होती? तर बहरजी नाईक या पटाईत गुप्तहेरने दिली होती. त्यामुळे सुरतेची मोहीम शिवाजी महाराज चांगल्या रीतीने पूर्ण करू शकले आणि यशस्वी करू शकले. पुढचा मुद्दा आहे किल्ले. मध्ययुगामध्ये किल्ल्याचे महत्त्व अनन्यसाधारण होते. किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष व नियंत्रण ठेवता येत होते. बघा, मध्ययुगात
किल्ला ताब्यात असला की किल्ल्याचा आजूबाजूचा जो प्रदेश आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवता येत होते, म्हणजेच लक्ष ठेवता येत होते. परकीय आक्रमण झाल्यास किल्ल्याच्या आश्रयाने प्रजेचे रक्षण करता येत होते. बघा, किल्ला ताब्यात असला की परकीयांचं म्हणजे जे डच, पोर्तुगीज, इंग्रज जे होते ते कधीही भारतीयांवर हल्ला करायचे. मग अशा वेळी किल्ला जर आसपास असेल तर तिथल्या प्रजेचे म्हणजे जनता, लोकांचे रक्षण करता येत होते, कारण त्यांना किल्ल्यावर सुरक्षित ठेवता येत होतं. किल्ल्यावर अन्नधान्य, युद्धोपयोगी साहित्य, युद्धोपयोगी म्हणजे युद्धासाठी लागणारे हत्यारे, दारुगोळा यांचा साठा करता येतो. स्वराज्य स्थापनेच्या कार्यातील किल्ल्यांचे महत्त्व आज्ञापत्रात सांगितले आहे ते असे: हे राज्य तर तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केले. बघा, हे शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रात सांगितलेलं आहे. स्वराज्यामध्ये सुमारे 300 किल्ले होते. या किल्ल्यांची बांधणी आणि दुरुस्ती यासाठी महाराजांनी मोठा खर्च केला. बघा, आपल्या स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं त्यामध्ये सुमारे किती किल्ले होते, तर 300 किल्ले होते. आणि या किल्ल्याची बांधणी आणि दुरुस्ती महाराजांनी मोठा खर्च म्हणजे भरपूर खर्च करून केली होती. राजगड, प्रतापगड, पावनगड यासारखे डोंगरी किल्ले बांधले. शिवाजी महाराजांनी राजगड, प्रतापगड, पावनगड यासारखे डोंगरी म्हणजे डोंगरात असणारे किल्ले बांधले. किल्ल्यावर किल्लेदार म्हणजे किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी किल्लेदार ठेवले. सबनीस व कारखानीस असे अधिकारी असत, म्हणजे हे किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी. कारखानीस म्हणजे तिथला जो काही साठा आहे तो साठा किती आहे, किती संपला, किती आवश्यक आहे आणि किती दिवस पुरू शकेल अशा प्रकारची सगळी माहिती हे कारखानीस ठेवत असत. तेथील धान्याची कोठी आणि युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कारखानीस हा अधिकारी होता. म्हणजे बघा, त्या ठिकाणी किल्ल्यावरचं धान्य आणि युद्धासाठी लागणारं साहित्य या सगळ्याची देखरेख कोण करत असत, तर कारखानीस करत असत. म्हणून प्रत्येक किल्ल्यावर महाराजांनी हे प्रमुख 3 व्यक्ती ठेवल्या: किल्लेदार, सबनीस व कारखानीस असे 3 लोक किल्ल्यावर त्यांनी ठेवले, जेणेकरून किल्ल्याचं रक्षणही व्हावं आणि किल्ल्यामध्ये ज्या जनतेसाठी आवश्यक गोष्टी आहेत, युद्धासाठी आवश्यक गोष्टी आहेत त्याही पाहिल्या जाव्या. माहिती आहे का तुम्हाला शिवाजी महाराजांच्या दुर्ग निर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण या ग्रंथात केलेले वर्णन लक्षणीय आहे. ते पुढील प्रमाणे बघा, शिवाजी महाराजांच्या दुर्ग निर्मिती संबंधी म्हणजे दुर्ग निर्मिती म्हणजे किल्ले, दुर्ग म्हणजे किल्ले, डोंगरातील किल्ले, निर्मिती म्हणजे निर्माण करण्यासंबंधीची जे काही वर्णन आहे ते लक्षणीय आहे असं संभाजी महाराज म्हणतात. आणि त्यांनी बुधभूषण हा संभाजी महाराजांनी स्वतः लिहिलेला ग्रंथ आहे. त्या ग्रंथात त्यांनी म्हटलेलं आहे. काय म्हटलं बघूया. कर्नाटक देशापासून ते बागलाण देशापर्यंत शत्रूंना उभेद्य दुर्गच असे अनेक किल्ले छत्रपती शिवरायांनी सह्याद्री पर्वताच्या उत्तुंग अशा शिखर पठारावर रांगावर जागोजागी बांधले. त्यामागचा उद्देश म्हणजे या पृथ्वीचे रक्षण करणे हा होता. त्यांच्या यशस्वी नेतृत्वाने कृष्णा नदीच्या काठापासून ते समुद्राच्या 4ही दिशांभोवती ते किल्ले बांधले. रायरी किल्ल्यात ते विजयी आणि सर्व राज्यांमध्ये अग्रेसर असे राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज राहिले. बघा किती छान वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात की कर्नाटकापासून ते बालगण देशापर्यंत शत्रूंना भय दाखवणारे असे भरपूर किल्ले बांधलेत. आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या उत्तुंग शिखरावर म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगावर सुद्धा त्यांनी डोंगरामध्ये किल्ल्याची बांधणी केलेली आहे. आणि समुद्राच्या 4ही दिशांभोवती समुद्रावर देखील रक्षण करता यावं, कारण समुद्रामार्गे हे डच, पोर्तुगीज, इंग्रज भारतात प्रवेश करायचे आणि मोठ्या प्रमाणात समुद्रामार्गेच आपल्या भारताला धोका झालेला आहे, आपल्या देशाला धोका झालेला आहे. मग या शत्रूचं रक्षण करता यावं किंवा शत्रूवर नियंत्रण ठेवता यावं, निरीक्षण ठेवता यावं म्हणून त्यांनी किल्ल्याच्या 4ही बाजूने किल्ल्याची उभारणी केली. आणि उभारणी करताना अशा पद्धतीने केली की समुद्रावर
पूर्ण नियंत्रण ठेवता आलं पाहिजे अशा दृष्टिकोनातून केली. म्हणूनच संभाजी महाराज म्हणतात की असे राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज राहिले. म्हणजे महाराजांनी एवढी दूरदृष्टी कुणाकडेच नव्हती. पुढचा मुद्दा आहे सागरी किल्ले. महाराजांनी सागरी किल्ल्यांचेही महत्त्व ओळखले. त्यांनी बांधलेल्या जलदुर्गांपैकी मालवणचा सिंधुदुर्ग हा उत्कृष्ट सागरी किल्ला आहे. शिवाजी महाराजांनी सागरी किल्ल्याचं सुद्धा महत्त्व ओळखलं आणि त्यांनी जलदुर्गांपैकी, जलदुर्ग म्हणजे पाण्यातील किल्ले, त्यापैकी सिंधुदुर्गचा, मालवणचा सिंधुदुर्ग हा किल्ला उत्कृष्ट आहे. सागरी किल्ला म्हणून तो ओळखला जातो. या किल्ल्याच्या बांधणीमध्ये भक्कमपणा यावा म्हणून त्यांनी किल्ल्यांच्या पायाभरणीसाठी 5 खंडी शिसे ओतण्याची व्यवस्था केली होती. बघा, पाया भक्कम व्हावा म्हणून त्यांनी 5 खंडी शिसे ओतली होती. त्यांनी सिद्धीला शह देण्यासाठी राजापुरी समोर पद्मदुर्ग नावाचा सागरी किल्ला बांधला. आपल्या एका पत्रात या किल्ल्याविषयी ते म्हणतात, पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या उरावरी दुसरी राजापुरी केली. बघा, त्यांनी सिद्धीला शह देण्यासाठी राजापुरी किल्ला बांधला होता आणि ते असं म्हणतात की पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या उरावरी दुसरी राजापुरी उभा केली. म्हणजे एका राजापुरी बरोबरच दुसरी राजापुरी उभा केली. आपण म्हणतो ना, त्याऐवजी हे केलं ते महत्वाचं झालं. तशा पद्धतीने राजापुरीच्या उरावरी दुसरी राजापुरी उभा केली असं त्यांचं मत आहे. इथं दिलेलं आहे किल्ले पद्मदुर्ग. हा समुद्रातला किल्ला आहे, तुमच्या पुस्तकामध्ये आहे, तुम्ही पाहू शकता, निरीक्षण करू शकता. पुढचा मुद्दा आहे शिवरायांचे आरमार. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोव्याचे पोर्तुगीज, जंजिराचे सिद्धी तसेच सुरत व राजापूर येथील इंग्रज वखारवाले हे शत्रू स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत. बघा, हे जे आहेत ना, पश्चिम किनारपट्टीवरून भारतात आलेले, गोव्याच्या मार्गे आलेले पोर्तुगीज, जंजिराचा सिद्धी आणि राजापूर म्हणजे सुरत वरून आलेले हे वखारवाले इंग्रज, हे जे होते ते स्वराज्याच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करणारे होते. कारण सतत स्वराज्यावर हे हल्ला करत असत. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्यांचा नेहमी स्वराज्यांवर हल्ला होत असत, नेहमी लढाया करत असत, आपल्या जनतेवर अन्याय अत्याचार करत असत आणि त्यामुळे शिवाजी महाराजांना यांच्या बाबतीत खूप सतर्क राहावं लागत असत. त्यामुळेच त्यांनी गुप्तहेर निर्माण केले होते आणि हे गुप्तहेर शिवाजी महाराजांना गुप्त माहिती देत आणि त्यानुसार शिवाजी महाराज पुढील कार्यवाही करत असत. आणि आपल्या लक्षात येते का बघा, ह्या 3 सत्तांपुढे शिवाजी महाराज होते म्हणून स्वराज्य टिकले. अन्यथा हे जे लोक आपल्याला स्वराज्य मिळू दिले नसते आणि जनतेवरचा अन्याय थांबला नसता. शिवाजी महाराजच अशी व्यक्ती होती की यांना पुरून उरणारी होती, म्हणून तर आपलं स्वराज्य स्थापन झालं आणि पुढे टिकलं सुद्धा. या अडथळ्यास पायबंद घालणे आणि पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करणे याची आवश्यकता होती. बघा, या 3 सत्तांपुढे म्हणजे पोर्तुगीज, सिद्धी आणि इंग्रज यांच्या अडथळ्याला पायबंद घालणं म्हणजे बंद करणं, यांचा मार्ग पूर्ण बंद करणं हे महत्वाचं होतं. आणि हे किनारपट्टीवरून म्हणजे समुद्रामार्गे येत होते, त्यामुळं पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करणे खूप आवश्यक होते. यासाठी महाराजांनी आरमार उभे केले. ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र हे त्यांनी ओळखले. महाराज दूरदर्शी होते. बघा, आरमार म्हणजे समुद्रामध्ये राहणारे सैन्य, आरमार म्हणजे समुद्राचं रक्षण करणारे काही सैन्य दल त्यांनी तिथे निर्माण केले होते. आणि ते असं म्हणतात की ज्याच्याजवळ आरमार आहे त्याचा हा समुद्र हे त्यांनी ओळखले. म्हणजे समुद्राचा काही भाग प्रत्येक आरमाराला त्यांनी वाटून दिला आणि त्या भागाचं त्या आरमारांनी संरक्षण. त्यामुळे काय होणार, समुद्र सुरक्षित राहणार आणि प्रत्येकाला काय वाटणार की हा माझा समुद्राचा भाग आहे आणि मी याचं रक्षण केलं पाहिजे, ही एक त्यांची दृष्टी निर्माण होणार आणि समुद्र देखील सुरक्षित राहणार. म्हणजे येणारे जे शत्रू होते त्यांना थोडक्यात भीती निर्माण होणार. बघा, महाराजांची किती दूरदृष्टी होती. दूरदर्शी म्हणजे दूरदृष्टी असणारे. महाराजांच्या आरमारात विविध प्रकारचे 400 जहाजे होती. बघा, मगाशी मी सांगितले की आरमार म्हणजे समुद्रातील सैन्य दल. मग आरमारामध्ये समुद्रामध्ये सैन्याकडे किती जहाजे होती, 400 प्रकारची वेगवेगळी जहाजे होती. 400 नाही तर 400 प्रकारची जहाजे होती.
यामध्ये गुरबा, गलबत, पाल ही लढाऊ जहाजे होती. म्हणजे गुरबा नावाचं जहाज, गलबत नावाचं जहाज, पाल नावाचं जहाज ही लढाऊ जहाजे होती. कल्याण, भिवंडीची खाडी, विजयदुर्ग आणि मालवण येथे जहाजे बांधली जात. बघा, या जहाजाची निर्मिती कुठे होत असत? कल्याणजवळ भिवंडीच्या खाडीमध्ये, विजयदुर्ग या ठिकाणी आणि मालवण या ठिकाणी जहाजे बांधली जायची, म्हणजे जहाजाची निर्मिती व्हायची. मायनाक भंडारी व दौलत खान हे त्यांच्या आरमाराचे प्रमुख अधिकारी होते. बघा, आरमाराचे प्रमुख अधिकारी कोण होते? तर मायनाक भंडारी नावाची व्यक्ती आणि दौलत खान नावाची व्यक्ती, हे 2 अधिकारी होते, ते आरमाराचे प्रमुख होते. आपल्या पुस्तकामध्ये इथे आपल्याला 2 जहाजा दिलेल्या आहेत. हे आहे गुरबा आणि हे आहे गलबत. हे पुस्तकामध्ये दिलेले आहे. 2 जहाजांमधील फरक तुम्ही पाहू शकता. इथे एक आपल्याला उपक्रम दिलेला आहे, कृती दिलेला आहे. भारतीय सैन्य दलातील लढाऊ जहाजांची माहिती मिळवा व जहाजांच्या चित्रांचे संग्रह करा. म्हणजे जहाजांच्या चित्रांचा संग्रह करा. तुम्ही हे उपक्रम करायचा आहे. पुढचा मुद्दा आहे प्रजेच्या हिताची काळजी. इतर राज्याप्रमाणे शत्रूच्या ताब्यातील प्रदेश जिंकावेत आणि तेथे आपले वर्चस्व निर्माण करावे एवढी मर्यादा आकांक्षा बाळगून महाराजांनी कार्य केले नाही. प्रजेला स्वतंत्र बनवले हा त्यांचा मुख्य उद्देश होता. प्रजेला स्वातंत्र्याचा खराखुरा आनंद मिळायचा असेल तर राज्यकारभार शिस्तबद्ध असला पाहिजे. बघा, महाराजांचं मत काय होतं? तर इतर राज्याप्रमाणे शत्रूच्या ताब्यातील प्रदेश जिंकावेत आणि तेथे आपले वर्चस्व निर्माण करावे एवढीच मर्यादा व आकांक्षा बाळगून महाराजांनी कार्य केलं नाही, तर मिळालेल्या स्वराज्याचं, स्वातंत्र्याचं आपल्या प्रजेला सुद्धा आनंद घेता यावा. प्रजा म्हणजे जनता, जनतेला सुद्धा खराखुरा आनंद मिळवता यावा, हा महाराजांचा दृष्टिकोन होता. आणि त्यासाठी राज्यकारभार शिस्तबद्ध असला पाहिजे. राज्यकारभार नीटनेटका असला पाहिजे, तरच प्रजा सुखी राहील आणि प्रजेलाही आनंद घेता येईल. प्रजेच्या हिताची सर्वांगीण काळजी घेतली पाहिजे आणि जिंकलेल्या प्रदेशाचे रक्षण केले पाहिजे याचे भान त्यांना होते. महाराज केवळ सत्ताधीश नव्हते, तर प्रजाहित दक्ष राज्यकर्ता होते, हे त्यांच्या राज्यकारभारावरून स्पष्ट होते. बघा, महाराजांना काय वाटायचं की प्रजेच्या सर्वांगीण हिताची काळजी घेतली पाहिजे आणि जिंकलेल्या प्रदेशाचे रक्षण सुद्धा झाले पाहिजे. त्याचबरोबर फक्त सत्ता नको, तर प्रजेचं रक्षण झालं पाहिजे, प्रजेची सुरक्षा राहिली पाहिजे, असं त्यांना वाटायचं. म्हणून महाराजांना प्रजाहित दक्ष राज्यकर्ता असं म्हटलं जातं. अशा प्रकारे आपण आपल्या आजच्या तासामध्ये स्वराज्याचा राज्यकारभार हा पाठ पूर्ण केलेला आहे. तुम्ही हा पाठ शांतपणे वाचायचा आहे. आतापर्यंतचे 3ही व्हिडिओ पाहायचे आहेत आणि स्वाध्याय व दिलेले उपक्रम काळजीपूर्वक वहीमध्ये सोडवून त्याचे फोटो शेअर करायचे आहेत.